Good afternoon everyone. Today we are going to learn verb. आज आपण जे शिकणार आहोत ते वर्ब म्हणजे काय आणि त्याचं किती प्रकारांमध्ये डिव्हायडेशन होतं, त्याचे फॉर्म कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे वापरलं जातं ते आज आपण पाहणार आहोत. तर वर्बचा मराठी अर्थ आहे क्रियापद. वर्ब म्हणजेच काय? क्रियापद. यालाच आपण काय म्हणतो? ॲक्शन वर्ड. म्हणजे ज्या शब्दातून क्रिया होते या शब्दांना आपण वर्ब म्हणतो. तर या वर्बचं 3 फॉर्ममध्ये डिव्हायडेशन होतं. फर्स्ट वन आहे, याच्यामध्ये 3 प्रकार पडतात त्याचे: प्रेझेंट, पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल. म्हणजे जे वर्ब आहे ते आपण 3 प्रकारांमध्ये घेतो. प्रेझेंट म्हणजे आपण याला वर्तमान काळ म्हणतो. यालाच आपण वर्ब वन पण घेऊ शकतो आपण याच्यामध्ये, जसं की वर्ब वन म्हणतो आपण इथे. देन पास्ट म्हणजेच भूतकाळ आहे, यालाच आपण वर्ब टू पण म्हणू शकतो आपण. म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात राहण्यासाठी तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. देन थर्ड वन आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय राहते, याच्यामध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतो. अशा प्रकारे जे वर्बचं 3 प्रकारांमध्ये डिव्हायडेशन होते: प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल. आता जे मी काही तुम्हाला बोर्डवरती वर्ब दिलेले आहेत ते वर्ब कोणते आणि त्याचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल कोणता आहे ते आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट वर्ब आहे राईट. आता राईटचा अर्थ काय आहे? लिहिणे. हे जर तुम्ही पास्टमध्ये यूज करताय तर याला म्हणतो आपण रोट. म्हणजेच त्याला आपण म्हणतो भूतकाळ असताना आपण लिहिले म्हणतो. आणि याचा थर्ड फॉर्म आहे रिटन. तर रिटन म्हणजे लिहिलेले. ओके, जसं आपण वरचा थर्ड फॉर्म झाला. देन इथेच प्रेझेंट म्हणजे वरचा फर्स्ट फॉर्म बघा. सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे इथे. गो म्हणजेच जाणे. तर सेकंड फॉर्म आहे वेंट. म्हणजे याला आपण गेले म्हणतो. आणि थर्ड फॉर्म मध्ये गॉन म्हणतो, म्हणजेच गेलेले. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे लर्न. लर्न म्हणजे शिकणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे म्हणजेच पास्टमध्ये लर्न होतो. देन थर्ड फॉर्म आहे लर्न. ओके, म्हणजे शिकणे, शिकले आणि शिकलेले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रन, रॅन, रन. आता रनचा अर्थ काय झाला प्रेझेंटमध्ये? रन म्हणजे धावले. त्याला आपण पास्टमध्ये म्हणतो रॅन म्हणजे धावले. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे वरचा थर्ड फॉर्म मध्ये म्हणतो आपण रन. रन, रॅन, रन. रन म्हणजे धावलेले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॅच. कॅच म्हणजे पकडणे. त्यालाच आपण वरचा सेकंड फॉर्म कॉट, पकडले. आणि थर्ड फॉर्म कॉट म्हणजे पकडलेले. देन ईट. ईट म्हणजे खाणे. एट खाल्ले. आणि थर्ड फॉर्म ईटन, खाल्लेले. देन सी पाहिले, सॉ पाहिले आणि सीन पाहिलेले. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे ज्यावेळी आपण प्रेझेंटमध्ये घेतोय वर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये बिल्ड आहे. हा ज्यावेळी आपण सेकंड फॉर्ममध्ये घेतो त्यावेळी बिल्ड म्हणतो. आणि थर्ड फॉर्ममध्ये बिल्ड आहे. त्याचा बिल्डचा अर्थ काय आहे की बांधणे. यालाच आपण सेकंडमध्ये घेताना बिल्ड म्हणतो, म्हणजे बांधलेले, बांधले. आणि थर्ड फॉर्ममध्ये म्हणतो आपण बिल्ड, बांधलेले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे स्वीप. तर स्वीपचा अर्थ आहे झाडणे. देन ज्यावेळी वर्बचा सेकंड फॉर्म मध्ये यूज करतो त्यावेळी याचा अर्थ होतो स्वेप्ट. देन थर्ड फॉर्म मध्ये आहे स्वेप्ट. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट म्हणजे झाडणे, झाडले, झाडले. देन सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. त्याचा सेकंड फॉर्म मध्ये सेंट आहे. थर्ड फॉर्म मध्ये सेंट आहे, म्हणजे सेंड, सेंट, सेंट. नेक्स्ट आहे ब्रेक. ब्रेक म्हणजे तोडणे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. तोडले, तोडणे, तोडले, तोडले. देन सिंग. सिंग, सॅंग आणि संग. म्हणजेच सिंग म्हणजे गाणे, सॅंग म्हणजे गायले आणि संग म्हणजे गायले. म्हणजेच अशा प्रकारे वर्बचे आज आपण 3 प्रकारांमध्ये, म्हणजे वरचा फर्स्ट फॉर्म कोणता आहे, वरचा सेकंड फॉर्म कोणता आहे आणि वरचा थर्ड फॉर्म कोणता आहे, याचे 3 रूप आपण इथे पाहिलेले आहे. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळी प्रेझेंटमध्ये असतो त्यावेळी वरचा फर्स्ट फॉर्म असतो. ज्यावेळी पास्टमध्ये असतो त्यावेळी वरचा सेकंड फॉर्म असतो. आणि पास्ट पार्टिसिपल जे आहे त्याला आपण वरचा थर्ड फॉर्म म्हणतो. अशा प्रकारे तुम्ही याची घरी प्रॅक्टिस आणखी करू शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.